कैसा प्रभु को मैं सब महिमा देता हूँ. हालेलुया. आज पण आपण विश्वासाबद्दल पाहणार आहोत प्रियांनो. अनेक लोक म्हणते अजून काय, अजून आहे. प्रेज द लॉर्ड. एकदा का तुम्हाला विश्वास कळाला प्रियांनो, अद्भुत गोष्टी घडतील. हालेलुया. कारण जे काय होतं विश्वासाने होतं. प्रेज. विश्वास असेल काहीच नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यामुळे प्रियांनो ही लिंक आत्ताच पाठवा. प्रेज द लॉर्ड की अनेकांपर्यंत विश्वासाचं वचन पोहोचलं जाईल. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण प्रेषितांची कृत्ये. हालेलुया. इस समय प्रेरित. हालेलुया. Acts chapter 19. हालेलुया. प्रेषित 19 शब्द निघालो. हालेलुया. सगळ्यांनी काढूया आणि त्या कमेंट मध्ये पडल्या प्रेषित 19 आणि 2. हालेलुया. प्रेषित 19:2. थँक्यू होली स्पिरिट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. यावेळेस आपण वाचूया प्रियांनो प्रेषित 19:2. पौल प्रियांनो इफिस या ठिकाणी आणि त्याला 12 लोक भेटलेले. हालेलुया. और पौल त्यांना काय विचारत आहे. प्रेज द लॉर्ड. पौलाला 12 लोग, पौलुस को 12 लोग मिले. प्रेज द लॉर्ड. प्रेषित पौलुस को. और वो उनको क्या पूछ रहा है. प्रेज द लॉर्ड. कभी भी ध्यान दीजिए, जिन लोगों ने यीशु मसीह को स्वीकार किया है उनको हमने ये प्रश्न करना चाहिए. पौलुस ने देखा कि ये लोगों ने विश्वास किया यीशु मसीह पर, तो पौलुस ने उनको क्या पूछा. हालेलुया. बहुत लोग ये पूछते आप कौन से चर्च जाते हैं, आप कैसे हैं, आप. हमने ये पूछना चाहिए कि आपने यीशु को ग्रहण किया. ये तो आपको ये हुआ है क्या. हम देखेंगे, हम पढ़ेंगे. प्रेज द लॉर्ड. 19. हालेलुया. ओ प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या ठिकाणी प्रियांनो असं लिहिलेलं पौल म्हणत आहे की त्यांना तो म्हणाला तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय. हालेलुया. जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला, यीशुला तुम्ही स्वीकारलं, यीशु को आपने ग्रहण किया, तो आपको होली स्पिरिट मिला है क्या, आपको पवित्र आत्मा मिला है क्या. यानी कि पहली बात. हालेलुया. जब हम विश्वास करते हैं यीशु मसीह पर तो हमको मिलता है पवित्र आत्मा. हालेलुया. दूसरा मार्ग में यीशु के इंग्लिश में ऐसे लिखा है डिड यू रिसीव द होली स्पिरिट व्हेन यू बिलीव. हालेलुया. क्या तुमने विश्वास किया तो तुम्हें पवित्र आत्मा प्राप्त किया की. हालेलुया. म्हणजे जोपर्यंत आम्ही येशूला स्वीकारत नाही तोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही. पण जेव्हा आम्ही येशूला स्वीकारतो त्यानंतर आमच्यावर पवित्र आत्मा उतरून येतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. इसलिए पौलुस क्या कह रहा है की जेव्हा तुम्ही विश्वास ठेवला तेव्हा तुम्हाला पवित्र आत्मा मिळाला काय. क्वेश्चन. हालेलुया. प्रश्न है. प्रेज. आपको मिला है क्या, आपने यीशु को ग्रहण किया. हाँ हमने यीशु को ग्रहण किया, तो फिर पवित्र आत्मा मिला. नहीं हमने तो कभी सुना भी नहीं. वो लोग बोल रहे हैं हमने पवित्र आत्मा के बारे में सुना भी नहीं, हमें सिर्फ यूहन्ना का बपतिस्मा मालूम है. आज बहुत लोगों को सिर्फ यीशु मसीह को उन्होंने ग्रहण किया लेकिन पवित्र आत्मा नहीं मिला. हालेलुया. इसलिए पवित्र आत्मा मिलने के लिए क्या चाहिए, यीशु मसीह पर विश्वास. हालेलुया. फिर से मैं कहूंगा कि अगर हमको पवित्र आत्मा चाहिए तो हमको हमारे पास क्या चाहिए, विश्वास. अगर विश्वास नहीं है पवित्र आत्मा नहीं मिलेगा. विश्वास नहीं है पवित्र आत्मा नहीं आएगा. लेकिन विश्वास है पवित्र आत्मा हमें मिलेगा. हालेलुया. इसलिए क्या है चाहिए, पहली चीज हम 7 चीज देख रहे हैं कि विश्वास अगर हमारा यीशु मसीह पर है तो पवित्र आत्मा मिलेगा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. डिड यू रिसीव द होली स्पिरिट व्हेन यू बिलीव. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दूसरी बात हमें चंगाई भी चाहिए तो विश्वास चाहिए. प्रेज द लॉर्ड. अगर विश्वास नहीं है और आप प्रार्थना कर रहे हैं, प्रार्थना करें लॉर्ड मुझे चंगा कर, लॉर्ड मुझे चंगा कर, लेकिन विश्वास नहीं है, चंगाई नहीं है. प्रेज द लॉर्ड. जब हमारे अंदर विश्वास आता है, कौन सा विश्वास, जब हम यीशु मसीह पर विश्वास करते हैं तो हमें चंगाई मिलती. जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो तेव्हा आम्हाला आरोग्य मिळतं. पण जोपर्यंत आम्ही येशूवर विश्वास ठेवत नाही आम्हाला आरोग्य मिळत नाही. बरेच लोक म्हणतात पास्टर आम्ही एवढी प्रार्थना केली, उपवास केले, का आरोग्य मिळालं नाही. अरे प्रभू म्हटलाच नाही. प्रभू म्हटलं फक्त विश्वास पाहिजे तुला आरोग्य मिळेल. हो विश्वास रख तुझे चंगाई मिलेगी. प्रेज द लॉर्ड. इसलिए विश्वास का टीचिंग बहुत इंपॉर्टेंट है. हालेलुया. विश्वास है तो पवित्र आत्मा मिलेगा. आप यीशु मसीह पर विश्वास कर रहे हैं आपको होली स्पिरिट पवित्र आत्मा मिलेगा. अगर आपका प्रभु यीशु मसीह पर विश्वास नहीं है पवित्र आत्मा नहीं मिलेगा. नंबर 2, अगर आप विश्वास करते हैं यीशु मसीह पर आपको चंगाई मिलेगी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मार्क 5. हालेलुया. मरकुस उसका 5 और 34. हालेलुया. यहाँ पर हम देखते हैं, या ठिकाणी आम्ही पाहतो रक्तस्रावी स्त्री तिने येशूच्या वस्त्राला स्पर्श केला, ती बरी झाली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा प्रभू येशू तिला काय म्हणाला. प्रेज द लॉर्ड. प्रभू येशू 5:34. प्रेज द लॉर्ड. पहले हम मराठी पढ़ते, प्रेज लो, फिर हिंदी और इंग्लिश. प्रेज लो. यहाँ पर लिखा है यीशु ख्रिस्त तिला म्हणाला मुली तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. हालेलुया. मुली तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे. हालेलुया. यानी की दुसरी गोष्ट, आम्हाला आरोग्य पाहिजे तर काहीच करण्याची गरज नाही, फक्त विश्वास. पवित्र आत्मा पाहिजे फक्त
ईश्वर विश्वास पवित्र आत्मा येतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि जेव्हा आम्ही ईश्वर विश्वास ठेवतो, जब हम यीशु मसीह पर विश्वास करते, चंगाई मिलती है. प्रेज द लॉर्ड. ही सेड टू हर डॉटर, योर फेथ, hallelujah, your faith, hallelujah, has restored you the health, hallelujah. मेरी बेटी, तेरे विश्वास ने तुझे स्वस्थ कर दिया है, तुझे चंगाई मिले तेरे विश्वास से. आज हमको चंगाई कैसी मिलेगी? हमारे विश्वास से. hallelujah, praise the Lord, hallelujah. इसलिए ब्रदर सिस्टर, आप चंगाई के लिए बहुत तरस ले, लॉर्ड मुझे चंगाई दे दे. प्रभु कहते हैं ओनली विश्वास, बिलीव, विश्वास, फेथ, हालेलुया. इसलिए आज क्या हुआ है? लोगों का विश्वास चला गया है, हालेलुया. इसलिए चंगाई नहीं मिल रही. उनको लग रहा है कि शायद प्रभु मुझे सिखा रहा है, प्रभु मुझे नहीं. विश्वास, 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 विश्वास. एक ही शब्द में कहूंगा, जैसे फेथ के 5 शब्द है और जीसस के भी 5 स्पेलिंग, FAITH, प्रेज. और इसमें भी JESUS, हालेलुया. विश्वास, विश्वास है पूरा जीसस, यीशु. अगर यीशु मिल गया, विश्वास, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. इसलिए चंगाई के लिए क्या करना है? पास्टर मैंने बहुत उपवास किए, प्रभु चंगाई के लिए मैंने प्रभु से रो रो के प्रार्थना की. प्रभु क्या कह रहा? प्रभु कह रहा है वो रो ही नहीं कि मुझे चंगाई दे दो. उसने सिर्फ उस वस्त्र को स्पर्श किया, लेकिन उसके अंदर क्या था? फेथ, विश्वास था. और प्रभु ने कहा, बेटी, माय डॉटर, डॉटर, हालेलुया. ओ डॉटर, योर फेथ, योर फेथ, ब्रदर सिस्टर, योर फेथ. आपका विश्वास चंगाई लाएगा, आपका विश्वास आपके शरीर में स्वस्थ लाएगा. हालेलुया, प्रेज हेल्थ, प्रेज द लॉर्ड. ओ हालेलुया, हालेलुया. और प्रभु यीशु ने क्या कहा? शांति से जा और अपने पीढ़ी से मुक्त हो जा. हालेलुया, शांति में जाओ, लगातार चंगे हो जाओ. हालेलुया, रोग से मुक्त हो जाओ. वाओ, कितना सुंदर लिखा है. प्रेज द लॉर्ड. पीस एंड कंटिन्यू हील एंड फ्री फ्रॉम योर disease. Wow, wow. Only faith, your faith, daughter, your faith, brother, sister, your faith, hallelujah. आपका विश्वास चंगाई लाएगा. इसलिए कुछ मत करो, मैं बहुत तरस रहा हूँ, मैं कुछ नहीं. प्रभु यीशु, मैं तुझ पर विश्वास करता हूँ, चंगाई दाता तू है. हालेलुया. यहोवा राफा, यावे राफा, चंगाई देने वाला. हालेलुया. जैसे निर्गमन, ये विषय नहीं है, लेकिन निर्गम 15:26 में लिखा है, 15:26 में, एक्सोडस में लिखा है, परमेश्वर ने कहा कि मैं चंगा करने वाला परमेश्वर हूं. इसलिए सिर्फ विश्वास, प्रभु मैं तुझ पर विश्वास करता हूँ. हालेलुया, मैं तुझ पर विश्वास करता हूँ, मैं तुझ पर विश्वास करता हूँ. चंगाई, प्रेज द लॉर्ड. इसने विश्वास किया, इसको चंगाई मिली. बस लोगों को लगता नहीं चंगा के लिए ये करना पडेगा, चंगाई के लिए वो करना पडेगा, आरोग्यासाठी हे करावं लागेल, बरं होण्यासाठी ते करावं लागेल, मग देवाला कळवळा येईल, मग असं येईल. बायबल ते सांगत नाहीये, जे सांगितले तेच करा. प्रभू म्हटलं, मुली तुझ्या विश्वासाने बस, बस विश्वास. हालेलुया. पौलुस ने कहा विश्वास रखा, हाँ हमने ईश्वर. फिर पवित्र आत्मा मिला. कौन पवित्र आत्मा? अरे नहीं, आपने अगर आपने विश्वास रखा है, पवित्र आत्मा मिलेगा. हालेलुया, प्रेज. यानी पवित्र आत्मा के लिए मैं पास्टर प्रार्थना कर रहा हूँ, मुझे दे 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 नहीं देना. तूने यीशु पर विश्वास किया, पवित्र आत्मा उतर कर आएगा. प्रेज. तूने विश्वास किया, चंगाई तुझे मिलेगी. तेरे विश्वास से तुझे चंगाई मिलेगी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोई तो भी लिखो आमीन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तीसरी चीज, हालेलुया, विश्वास. वाओ, जब ये मैं सीख रहा हूं, अंदर एक विश्वास का आंख काम कर रहा है बहुत लोगों के जीवन में. जैसे ये टीचिंग समाप्त हो जाए, पवित्र आत्मा आपको सामर्थ्य चलेगा, क्योंकि आपका विश्वास ग्रोथ हो जाएगा. प्रेज द लॉर्ड. हमारा उद्धार भी तारण, हालेलुया, कैसे होता है? बाइबल स्पष्ट कहती है कि आपका उद्धार आपके अच्छे कामों से नहीं होता. बहुत लोगों को लगता मैं अच्छा काम कर रहा हूँ, वो परमेश्वर मुझसे खुश है, फिर मेरा उद्धार होगा. नहीं, तारण भी विश्वास से होता है. जब तक विश्वास नहीं, उद्धार नहीं होता. जो पर विश्वास नहीं, तारण होत नाही. हालेलुया. उद्धार होने के लिए क्या चाहिए? तारण होण्यासाठी काय पाहिजे? विश्वास. हो हालेलुया. बाइबल स्पष्ट कहती है. कोई कहेगा कि मैं अच्छा काम कर रहा हूँ, मैं दान धर्म कर रहा हूँ, मैं ऐसा कर रहा हूँ, प्रभु मेरा उद्धार करेगा. सॉरी ब्रदर सिस्टर, ऐसा बाइबल नहीं कहती. अच्छे काम करना ठीक है, लेकिन उद्धार के लिए आपका अच्छा काम नहीं देखा जाएगा. उद्धार के लिए आपका विश्वास देखा जाएगा. तारणासाठी तुमची चांगले काम नाही, पण तारणासाठी तुमचा विश्वास पाहिला जाईल. जर तुमच्यात विश्वास आहे, तुमचं तारण. जर तुमच्या कुटुंबात विश्वास आहे, तुमचं तारण. आणि हे पण सांगतो, जर तुझा विश्वास देवावर आहे, तुझा विश्वास येशूवर आहे, अख्खं घर बदलून
जाईल. हालेलुया. एक विश्वास अख्ख्या घराण्याला बदलून टाकेल. एक विश्वास अख्ख्या घराण्याचं जीवन बदलेल. फक्त एक व्यक्तीमध्ये परफेक्ट पक्का विश्वास पाहिजे. असं डळमळत नाही, पक्का. यस, भले तुमच्या घरातले, तुम्हारे घर में के लोग प्रभु के पास से दूर है. हाले आपको लग रहा मैं क्या करूं, अभी उपवास नहीं रे ब्रदर, उपवास करना अच्छा है, उपवास करना अच्छा है, लेकिन फेथ इज वेरी इंपॉर्टेंट. फेथ, विश्वास बहुत महत्वपूर्ण है. अगर विश्वास आया, प्रभु सबको बदल देगा. हाले रान था, मान था, सन था, और आप देखेंगे कैसे हुआ, तेरे विश्वास के कारण. हालेलुया. क्योंकि प्रेरित 16:30, हालेलुया, उसमें स्पष्ट लिखा है, तू विश्वास धरशील तर मी तुझ्या घराण्याचं तारण करेल. हालेलुया. प्रेरित ॲट 16:31, जर तू विश्वास धरशील तर मी तुझ्या घराण्याचं तारण करेल. ये प्रभु का चैलेंज. हालेलुया. पौलुस कह रहा, प्रेरित विश्वास धरशील मी तुझ्या घराण्याचं तारण करेल. घराण्याचं. वाव वाव. ठीक है, हम पढ़ेंगे तारण कसं होतं. इफिसकरास पत्र, हालेलुया, इफिसकरास पत्र और बाबा उसका 2, प्रेज लो. मराठी, हिंदी, इंग्लिश हम सब पढ़ रहे, प्रेज लो, यानी सबको समझ में आए. प्रेज मराठी में पढ़ेंगे. इफिस 2 और 8. देखो क्या लिखा है, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले. देखो 8 में क्या लिखा है, कृपेनेच विश्वासाच्या द्वारे, यानी आपके अंदर विश्वास है, उद्धार हो गया है. लेकिन विश्वास नहीं है, सॉरी ब्रदर सिस्टर, उद्धार नहीं होता. आप किसी को यीशु के मसीह के बारे में बता रहे, सामने वाला सुन रहा है, आपको लग रहा है अभी इसका उद्धार हो जाएगा, अभी यीशु को ग्रहण करें. अरे जब तक उसके अंदर विश्वास नहीं आता ना, उसका उद्धार नहीं होगा. जब वो कहेगा यस मैं विश्वास करता हूं, उसका उद्धार हो जाएगा. एक मिनट में. हालेलुया. होली स्पिरिट थैंक यू. 9, उसका 9, कोणी आडत्य बाळगू नये. आडत्य आणि गर्व बाळगू नये, की कर्म केल्याने, कर्म यानी चांगली कामं केल्याने हे झाले आहे. कोणी गर्व बाळगू नये, मी चांगला होतो, मी कधी पाप केलं नाही म्हणून माझं तारण झालं. सॉरी ब्रदर, बायबल सांगतो नो 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 नो, तुझ्यात गर्व आला नाही पाहिजे. तुला कळायला पाहिजे, तू विश्वास ठेवला तेव्हा तुझं तारण झालं. ते देवाचं गिफ्ट आहे. तारण हे देवाचं गिफ्ट. ओ हालेलुया. तारण हे देवाचं गिफ्ट है. उद्धार, सैल्वेशन, हालेलुया, परमेश्वर का गिफ्ट है. हालेलुया. इसलिए गर्व नहीं, घमंड नहीं. उसमें लिखा है घमंड नहीं तू करना चाहिए कि मेरे अच्छे कामों से मेरा था उद्धार हुआ, मैं पहले बहुत अच्छा था, मैं ये नहीं करता था, मैं वो नहीं, सारे रिजेक्ट. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. घमंड आ सकता है बहुत लोगों में कि मैं पहले ऐसा. प्रभु ये लोगों का नहीं. हालेलुया. प्रभु को मालूम है, जिसको पता चलता है यस मैं पहले पाप करता था, लेकिन मैंने प्रभु पर विश्वास किया और प्रभु ने मुझे उद्धार का गिफ्ट दिया, उद्धार की भेंट, उद्धार का उपहार दिया और मेरा उद्धार हुआ. थैंक यू जीसस, थैंक यू. मैं कभी भी घमंड मुझसे नहीं आ सकता. घमंड से मैं नहीं बोल सकता, क्योंकि मुझे पता है मैं पापी था, मैंने पाप किए थे, लेकिन प्रभु ने उसकी कृपा के द्वारा, विश्वास के द्वारा मेरा तारण, मैंने विश्वास किया, प्रभु ने मुझे छुटकारा दिया. हालेलुया. कितने लोगों से विश्वास, यानी उद्धार के लिए भी विश्वास, चंगाई के लिए भी विश्वास, पवित्र आत्मा के लिए भी विश्वास. वाओ. फिर हम किधर है? हालेलुया. हमको लग रहा नहीं विश्वास है या नहीं, लेकिन सब प्रभु देता है. सॉरी ब्रदर, विश्वास. बोलो विश्वास. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हिंदी में पढ़ेंगे. जब तुमने विश्वास किया तब परमेश्वर ने अपने अनुग्रह से तुम्हारा उद्धार किया. देखो, जब आपने विश्वास किया तो परमेश्वर ने अपने अनुग्रह से तुम्हारा उद्धार किया. कोई उस पर घमंड नहीं कर सकता. वाओ. प्रेज द लॉर्ड. मेरा मतलब है कि आप अनुग्रह से, प्रेज, हमने तो जो भले काम किए उनका उद्धार नहीं है, इसलिए हम में से कोई भी घमंड नहीं कर सकता. प्रेज द लॉर्ड. मेरा मतलब है कि आप अनुग्रह से बचाए गए क्योंकि आपने विश्वास किया और परमेश्वर ने आपको बचाया. प्रेज द लॉर्ड. ये परमेश्वर की ओर से उपहार यानी गिफ्ट. ये सैल्वेशन क्या है? गिफ्ट. हालेलुया. एक भेंट है, भेंट, वरदान. हालेलुया. गिफ्ट. हालेलुया. Hallelujah. God save you by His grace when you believe. Hallelujah. जब आपने विश्वास किया उसके अनुग्रह के से आपको उद्धार मिला. Praise the Lord. बोलो क्या चाहिए? बोलो faith. सब जन विश्वास. हालेलुया. क्या चाहिए? विश्वास. हालेलुया. विश्वास. वाओ. हालेलुया. हालेलुया. अगर आज पहली बार यानी कि
पहला सेकंड फेथ के बारे में आपने नहीं सुना तो वो भी सुनो, प्रेज, तब आपको पता चलेगा। क्योंकि पहले में भी बहुत कुछ मैंने बताया, सेकंड ये तीसरा पार्ट हम देख रहे हैं, विश्वास, हालेलुया। और पवित्र आत्मा वचन पे वचन दे रहा है, विश्वास है कि प्रभु की इच्छा है कि वो आने के पहले लोगों में एक ही रहे, विश्वास। वो भी हम परसों वापस ट्यूसडे को देखने वाले, विश्वास, क्योंकि ये पवित्र आत्मा की इच्छा है, प्रभु की इच्छा है कि लोग विश्वास से भर जाए। हालेलुया, वाह, हालेलुया, वाह वाह वाह। पापों की क्षमा कैसे मिलती है वो भी हम देखेंगे। प्रेरितों को क्या, प्रेषित 10:43, प्रेषित 10:43, हालेलुया। पापांची क्षमा कशी मिळते? हा, मी त्या चर्चला गेलो, त्या पास्टरनी माझ्यासाठी प्रार्थना केली, नहीं 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 नहीं, देखो वही, इसलिए एक एक चीज हम देखने वाले कि पापों की क्षमा भी कैसे मिलती है। प्रेज, कुछ लोगों को लगता है नहीं, मैं वो चर्च में गया और फिर मैं अभी बाकी का सब छोड़ दिया, अभी मैं जा रहा। सबसे पहले ये भी महत्वपूर्ण है कि पापों की क्षमा, हालेलुया, प्रेज। प्रेषितांची कृत्य प्रेरित 10, हालेलुया, और उसका 43, हालेलुया, प्रेज लॉर्ड। मराठीमध्ये आपण वाचूया, प्रेज। त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या, त्याच्यावर म्हणजे येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला, वाव, फक्त ख्रिस्तीच नाही, कोणी असो, कोई भी रहो, प्रत्येकाला। कुछ लोगों को लगता नहीं पापों की क्षमा सिर्फ हम लोगों के लिए, उनके लिए नहीं। बाइबल क्या कहती है? येशूवर, त्याच्यावर म्हणजे मराठीत लिहिलं त्याच्यावर, पण त्याच्यावर यानी येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला त्याच्या नावाने, म्हणजे येशूच्या नावाने पापांची क्षमा मिळेल। आगे क्या लिखा है? अच्छी साक्ष्य सर्व संदेश त्याच्याविषयी देतात, आणि जितने भी भविष्यवक्ता है उनको पता चला कि पापों की क्षमा फक्त सिर्फ प्रभु यीशु के पास है, उसके नाम पर ही। जो उसके नाम को स्वीकार करेगा उसको पापों की क्षमा मिलेगी। हालेलुया। ब्रदर सिस्टर, अगर पापों की क्षमा चाहिए तो उसके नाम पर विश्वास करो। क्या नाम है? यीशु, जीसस, यीशु है। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। ऑल द prophets spoke about him, saying that all who believe in him will have their sin forgiven through the power of his name. Hallelujah, hallelujah। सब भविष्यवक्ताओं ने उसके विषय में कहा कि जितने उस पर विश्वास करेंगे, जितने प्रभु पर विश्वास करेंगे, उसके नाम के सामर्थ्य से उनको पाप की क्षमा मिलेगी। हालेलुया। यानी जो लोग विश्वास करेंगे, प्रभु मैं तेरे नाम पर विश्वास करता हूँ कि आप जिंदा है, तब उस व्यक्ति को पापों की क्षमा मिलेगी। और बहुत लोगों की पापों की क्षमा नहीं हुई, मैं गारंटी बताता हूँ। बहुत लोग चर्च को जाते हैं लेकिन उनको पूछा जाता है कि आपके पापों की क्षमा, नहीं बोले मैं चर्च को जाता हूँ, तो बाकी सब छोड़ दिया, बाकी व्यसन ने छोड़ दिया ये, अरे लेकिन पापों की क्षमा मिलेगी, मालूम नहीं, किसने बताया नहीं। तो सुनो, हमने ये भी लोगों को बताना चाहिए, सिर्फ विश्वास कर। कुछ लोग कहते हैं ये करना पड़ेगा, फिर ये करना पड़ेगा, फिर पापों की क्षमा मिलेगी। नहीं नहीं नहीं, विश्वास लिखा, विश्वास, बोलो विश्वास, फक्त विश्वास। विश्वास कर, तुझ्या पापांची क्षमा तुला मिळेल। तुझे पाप किती असेल, लाखेसारखे लाल असतील, पण प्रभू येशू ते शुभ्र करेल। वाव, पापांची क्षमा फक्त येशूवर विश्वास ठेवल्याने मिळते। येशूच्या नावावर विश्वास ठेवल्याने पापांची क्षमा मिळते, पण जोपर्यंत विश्वास नाही पापांची क्षमा नाही। भले लोक चर्चला जातील येतील, चर्चला जातील येतील, चर्चला जातील आणि येतील। एका सेविकेने सांगितलं होतं, प्रेज द लॉर्ड, की मी गॅरेजमध्ये जर मी बसलो तर मी कार होत नाही। गॅरेजमध्ये नाही का जे सर्व्हिसिंग असतं कारचं, 4 व्हीलर का सर्व्हिस, तिथं मी जाऊन बसलो तर मी कार होणार नाही। वैसे मी चर्च में गया, अभी मैं धार्मिक नहीं, ये होना चाहिए। पापों की क्षमा, पापों की क्षमा, यीशु के नाम पर पाप मैंने विश्वास रखना चाहिए, प्रभु मुझे क्षमा करता है। हालेलुया, कि यस प्रभु यीशु, तू ही मेरे पापों की क्षमा कर सकता है, तू ही मेरे पापों की क्षमा कर सकता है। तो प्रभु कहता है, अरे तू मेरे नाम पर विश्वास कर रहा है, तुझे पता चला कि मैं पापों की क्षमा, ये ले मैं तेरे पापों की क्षमा करता हूँ। वाव, म्हणून माझ्या प्रियानं, आज तुमच्या पापाची क्षमा झाली आहे का? तुम्ही त्याच्या नावावर विश्वास ठेवलाय का? का चर्चमध्ये गेलो मी झालो धार्मिक, चर्चमध्ये गेलो म्हणून धार्मिक म्हणून प्रभू आम्हाला सूट देणार नाही आणि मी आता प्रार्थना करतो म्हणून नाही, विश्वास ठेवलाय का त्याच्या नावावर? हालेलुया, त्याच्या नावावर विश्वास ठेव। जर त्याच्या नावावर विश्वास ठेवला असेल तर तुला पापांची क्षमा 100% मिळेल। कारण दिले ऑल प्रॉफिट, सगळ्या भविष्यवक्तांना कळालं की फक्त प्रभूच्या नावावर विश्वास ठेवल्याने क्षमा मिळते। आपण काय, all the prophets spoke about him, सगळ्या
भविष्यवक्तांनी सांगितलं, त्याच्या नावावर जो कोणी विश्वास ठेवेल, म्हणजे येशूचं नाव, त्याला पापांची क्षमा मिळेल. इसलिए क्या चाहिए? विश्वास. यानी काय आहे? विश्वास. यानी विश्वास को छोड़कर कुछ नहीं कर सकते. जिसके अंदर विश्वास नहीं उसको कुछ नहीं मिलता. जिसके अंदर विश्वास नहीं, पापों की क्षमा नहीं. जिसके अंदर विश्वास नहीं, पवित्र आत्मा नहीं. जिसके अंदर विश्वास नहीं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, उसे मिलता नहीं, कुछ नहीं, चंगाई नहीं मिलती. लेकिन विश्वास है, सब कुछ मिलता है. हालेलुया, हालेलुया. कोई मॉल में हम गए तो सब मिलता है. मॉल में जाने को सब मिलता है, जो जो चीज चाहिए. प्रेज द लॉर्ड. वैसे ही विश्वास करने से सब मिलता है. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वास केल्यामुळे आम्हाला सगळं मिळतं, पण विश्वास नसेल आम्हाला स्ट्रगल. हे नाही मिळालं लॉर्ड, ते नाही मिळालं. प्रभू तुझी इच्छा नाही का? प्रभू तुझी इच्छा नाही का? प्रभूची इच्छा, तुला सगळं मिळावं, फक्त विश्वास. बाबा शकराला बोलो विश्वास. सुरात विश्वास. खाराबा सिखाराबा सांथा मांथा रांथा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोक आनंदित आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही एन्जॉय करत आहात का वचन? प्रेज द लॉर्ड. खूप महत्वाचा प्रयत्न. अनेक लोक कदाचित आज फेथचं टीचिंग आहे, शैतानला माहिती आहे, ह्यांचा विश्वास वाढला की तुम्ही त्याला बाहेर फेकून देता. म्हणून प्रियांनो, शैतान दूर तर सांगितलंय, म्हणजे चतुर बना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओ जीसस. वाओ, बोलो वाओ. हालेलुया. हर कोई जो यीशु मसीह पर विश्वास करता है, उसके नाम के द्वारा उनकी पाप की क्षमा की जाएगी. प्रेज द लॉर्ड. चमत्कार. पुढची गोष्ट 5वी, चमत्कार कैसे होते? प्रेज द लॉर्ड. वो भी हम देखेंगे. प्रेज द लॉर्ड. चमत्कार कैसे होते? बायबल सांगतं प्रियांनो, प्रेषितांची कृत्ये याचा 3रा अध्याय. वाव. कोणीतरी म्हणा हालेलुया. आता या वचनाने काही लोक पेटले जाणार आहे. कशाने माहिती? विश्वास. आणि एकदा त्यांचा विश्वास ग्रोथ झाला, एकदा का त्यांचा विश्वास पेटला. वाव. राभा से तुडवतील शत्रूला, शैतानाला. हालेलुया. आणि गौरव करतील येशूचा. हालेलुया. कारण त्यांचं पूर्ण विश्वासाने, त्यांचं प्राण विश्वासाने, त्यांचं प्रार्थना करणं विश्वासाने. कारण सगळे प्रार्थना करतात पण त्याच्यात विश्वास नसतो. सगळेच उपवास करतात पण त्या उपवासात विश्वास नसतो. हालेलुया. प्रभूला काय पाहिजे? छोटी प्रार्थना असू पण विश्वास. उपवास असू पण त्या उपवासात विश्वास. हालेलुया. सुवार्तात सांगत आहे विश्वासाने. म्हणजे प्रभू एकच म्हणतो, जे काय कर विश्वासाने कर. अगर विश्वास नाही, काहीच होणार नाही. वाह. अभी देखो चमत्कार कैसे होते. वाह. बोलो हालेलुया. मैं तो आनंदित हूँ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शायद आज कोई कैच करने वाला है सामर्थ. हालेलुया. ओ हालेलुया. मैं प्रभु से प्रार्थना कर रहा हूँ, जो ब्रदर सिस्टर देख रहे हैं और देखने वाले, वो वचन सुनकर, ये फेथ का वचन सुनकर सेवक बने, अच्छे लीडर बने, प्रभु के पुढारी लीडर. जैसे यहोशुआ, मोसे लीडर थे, कोई भविष्यवक्ता बने. प्रेज द लॉर्ड. विश्वास से भरकर ये आप काम कर सकते हैं. यहाँ पर विश्वास नहीं है ना, प्रेज द लॉर्ड, और मैं चर्च में जाके ये सुन रहा, वो सुन रहा, और इधर विश्वास नहीं, कुछ नहीं होना. लेकिन इधर विश्वास है ना, आप पूरे एरिया को हिला देंगे. लॉर्ड आज काहीतरी करून दे. अनेक ब्रदर सिस्टर सेवक त्यांच्यावर अनॉइंटिंग, अभिषेक आणि विश्वास उतरून येऊ दे लॉर्ड. कारण विश्वासामुळेच सगळं काही शेक, अख्खा महाराष्ट्र, हो भारत शेक हलवून टाकू शकतो. जसं हक्कामध्ये परमेश्वर म्हटला ना, मी आकाश आणि पृथ्वी हलवून टाकेल म्हणजे शेक. तसं आम्ही आमचा एरिया, महाराष्ट्र, भारत हलवून टाकू. फक्त फेथ ब्रदर सिस्टर, फेथ. कारण प्रत्येक वचनामध्ये आलं विश्वास. लोकांनी काय केलं? विश्वास टाकला बाजूला. हा मला माहिती आहे, हा हे करायचं, हा मला माहिती आहे ते. अरे ब्रदर सिस्टर, ते नाही. विश्वास. हालेलुया. पडेंगे समजत. चमत्कार कसे करतात? हालेलुया. प्रेषित 3. वाव. थँक्यू जीसस. वाव. हालेलुया. आता पवित्र आत्माचा अभिषेक काम करत आहे. हो. हालेलुया. रथामाथा कोरलबा सकेरलबा सांथारलबा. हालेलुया. लॉर्ड. वाव. कोणतरी ब्रदर भुकेला आहे. हालेलुया. कोणतरी ब्रदर कॅच करणार आहे आजचं वचन. हालेलुया. जसं त्याच्यावर येतील माहिती, हालेलुया, तो सर्व हलवून टाकेल. का? कारण एकदा का विश्वास आला ना, तो शांत व्यक्ती बसूच शकत नाही. दुसऱ्यांना बी तो शांत बसू देणार नाही. शैतानाला तर तो पूर्ण त्याचं काम उद्ध्वस्त करणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पाप्रियानो, प्रेषित 3 आणि पहिलं 1 पासून वाचूया. पेत्र व योहान हे 3ऱ्या प्रहरी
प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते, तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्याजवळ भीक मागण्यासाठी म्हणून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या ब्यूटीफुल गेट, इंग्लिश में लिखा है ब्यूटीफुल गेट, हालेलुया, सुंदर नाम है, प्रेज द लॉर्ड. और आगे लिखा है प्रेज द लॉर्ड की दरवाजावरती पेत्रो योहान हे मंदिरात जात आहे हे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्रो योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले. पेत्रो त्यांना म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्यांच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. मग पेत्रो म्हणाला, माझ्याजवळ सोने रुपये काही नाही, पण जे आहे तुला देतो, नासुरी येशू ख्रिस्ताच्या नावात चालू लाग. आणि त्यांनी त्याचा उजवा हात पकडला, त्याला धरून उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे या तत्काळ बळालं. तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला. प्रेज द लॉर्ड. यहाँ पर देखते प्रेज द लॉर्ड कि एक चल नहीं सकता, जन्म से ही पंगु व्यक्ति, लेकिन पेट्रो और यूहन्ना ने कहा हमारे पास दे. वो भिखारी था, उसको कहा हमारे पास, उसको लगा कोई पैसा वगैरह दे, और उन्होंने कहा यीशु जो कुछ हमारे पास है वो हम दे. यीशु मसीह के नाम से उठ और चलने लगा. प्रेज द लॉर्ड. और बाइबल कहती कि उसको हाथ दिया, सामर्थ उतरा, वो चलने लगा, हालेलुया, दौड़ने लगा. प्रेज द लॉर्ड. जंप. अभी यहाँ पर लोग इकट्ठा हुआ, सब बोले अरे ये तो भिखारी, ये तो अपंग था, नहीं चल सकता था, ये कैसे क्या चलने लगा. इसलिए सब जन पेट्रो और यूहन्ना को देख रहे, अरे इन दोनों कैसे क्या, इन दोनों. फिर पेट्रोस क्या कह रहा है, वो चाबी, पवित्र आत्मा ने मुझे बताया ये चाबी, वाओ, हालेलुया, मिरेकल, चमत्कार करने के लिए चाबी, हालेलुया. और पतरस को और यूहन्ना को जब लोग सब देखने लगे, अरे ये कैसे क्या चलने लगा, आप दोनों ने, तो उन्होंने कहा नहीं हमने नहीं किया, देखो हम अभी की देखेंगे. वो चाबी, आंसर जो पवित्र आत्मा ने मुझे बताया. प्रेरित 3. ओहो जीसस. अगर मैं 12 पढ़ू तो वहां पे लिखा है, आम्ही आपल्या सामर्थ्याने सुभक्तीने याला चालाव्यास लावले आहे असे समजून आमच्याकडे पाहू नका, निरखून पाहू नका. यानी सब जन उनको देखने लगे, बोले हमने नहीं उसको चंगा किया, हमने नहीं किया. फिर कैसे किया, सब लोग उससे कैसे. देखो अभी उन्होंने चाबी बताई. प्रेज द लॉर्ड. बोलो हाले. 15 और 16. ओ जीसस, हालेलुया. 15 और 16 कैसे वो चंगा हो गया. हाले, जो जन्म से ही अपंग था कैसे चलना. देखो 15 और 16. ब्रदर सिस्टर, कुछ लोगों को लगता है हाँ हमें अभी ये मिल गया, हाँ हमें, अरे विश्वास के बिना तू मिरेकल, चमत्कार नहीं कर सकता. अगर चमत्कार करना है फेथ. देखो क्या लिखा है 15-16 मराठी, फिर इंग्लिश और फिर हिंदी. आणि तुम्ही जीवनाच्या अधिपतीला जीवे मारले, पेत्रस कहलाय, पेत्र म्हणत आहे, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवले. आणि येशू मसीह के बारे में बोल रहा है, याचे आम्ही साक्ष आहोत. आम्ही त्याला पाहिलं, मेलेल्यातून उठलं, आम्ही त्याच्याबरोबर जेवलो. ठीक आहे. 16 त्याच्याच नावावरील, देखो की त्याच्याच नावावरील विश्वासामुळे, त्या नावाने ह्या ज्या माणसाला तुम्ही पाहता, ओळखता, शक्तिमान केले आहे, त्याच्याद्वारे असलेल्या विश्वासाने. यानी पत्रस कह रहे की आम्ही जेव्हा येशूच्या नावावर विश्वास ठेवला आणि विश्वासाने बोललो, तो व्यक्ती चालायला लागला. हालेलुया. ये चाबी ब्रदर सिस्टर, हालेलुया. पत्रस येऊन बोले आमच्याकडे पाहू नका, आम्ही त्याला नाही चालायला लागलं, आम्ही ईश्वर विश्वास ठेवला. ज्याला तुम्ही मारलं, ज्या प्रभू येशूला तुम्ही क्रूसावर मारलं, तो मेला, पण त्याला देवाने उठवलं. आम्ही साक्ष आहोत, त्याला आम्ही भेटलो, तो मेलेल्यातून उठल्यानंतर येशूला आम्ही पाहिलं, त्यासाठी आम्ही जेवलो, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवला, आणि त्या विश्वासामुळे हा व्यक्ती चालू लागला. हा प्रॉब्लेम काय, लोक येशूच्या नावावर विश्वास ठेवत नाही, स्वतःवर विश्वास, नाही तर काही शिक्षण आणलं त्याच्यावर विश्वास. नो प्रदर्शित इथं तिथं विश्वास ठेवू नका. एवढंच मला, प्रभू येशू तुझ्या नावावर माझा विश्वास आहे, चमत्कार घडणार, तक्षणी घडणार. कोणी आमेनच म्हणत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आमेन. लवकर. ओ जीसस. हालेलुया. काही लोकांना कळालंच नाही वाटतं. हालेलुया. की ज्यावेळेस आम्ही प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवला, त्या नावाने तो व्यक्ती चालू, काय त्या नावावर म्हणजे येशूच्या नावावर विश्वास ठेवला, तेव्हा हा चालू लागला. म्हणजे पेत्राने पहिले येशूबद्दल सांगितलं की तुम्ही लोकांनी त्याला मारलं, पण देवाने त्याला मेलेल्यातून उठवलं, आम्ही साक्ष आहोत. आणि त्याच प्रभू येशूच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला, तेव्हा हा अपंग लंगडा व्यक्ती चालू लागला. म्हणजे चावी काय, येशूच्या नावावर विश्वास. वाओ, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तूने जीवन की रचिया तो को मार डाला तुम लोगों ने, परंतु परमेश्वर ने उसे मरे में से जिलाया. किसकी बात कर रहा है पत्रस, किसके बारे में बोल रहा है, यीशु मसीह के बारे में. 15 वचन. और हम इस बात के गवाह हैं. ठीक है. 16 यीशु के नाम पर विश्वास करने से ये मनुष्य चंगा हुआ. हालेलुया. यीशु
यीशु के नाम पर विश्वास करने से ये आदमी, ये मनुष्य चंगा हुआ। हालेलुया। पास्टर, मैं इनके लिए, इसके लिए, उसके लिए बहुत प्रार्थना कर रहा हूँ, लेकिन वो चंगा क्यों नहीं हो रहे? ब्रदर सिस्टर, खुद को परखो। विश्वास शायद काम नहीं कर रहा, विश्वास नहीं होगा। प्रेज़ द लॉर्ड। पहले कहो, यीशु मसीह, मैं तुझ पर विश्वास करता हूँ, तू मेरे पापों के लिए मरा और तीसरे दिन जिंदा हुआ, तू जिंदा है। आज मैं तुझ पर विश्वास करता हूँ लॉर्ड, तुझ पर विश्वास करके मैं आज इस आदमी को कहता हूँ यीशु के नाम से चल, काम हो लगा, काम तुरंत होगा। क्योंकि ये क्या कह रहे हैं? यीशु के नाम पर विश्वास करने से ये मनुष्य चंगा हुआ। और तुम जानते हो कि वो पहले कितना अपंग था। यीशु के नाम में विश्वास ने उससे आपके आंखों के सामने चंगा किया। यीशु के नाम पर विश्वास करने से, oh my God, praise the Lord. Through faith in the name of Jesus. Through faith in the name of Jesus, this man was healed. Wow. Wow, wow, hallelujah. Praise the Lord. तुमने उसको मार डाला। फिर से 16 वचन, उसके नाम की शक्ति ने इस लंगड़े को बल दिया। उसके नाम की शक्ति, जो कुछ हम देखते हैं, वो उसके नाम पर विश्वास करने से हुआ। कैसे हुआ? पतरस कैसे हुआ? यीशु मसीह पर विश्वास किया हमने, यीशु मसीह के नाम पर हमने विश्वास किया, यीशुच्या नावावर आम्ही विश्वास ठेवला। हा अपंग व्यक्ती चांगला झाला, बरा झाला। ब्रदर सिस्टर, विश्वास, विश्वास, विश्वास खूप महत्वाचा आहे। प्लीज, विश्वासाशिवाय काहीच होऊ शकत नाही। तुम्हाला तुम्ही ग्रोथ पण तुमची होऊ शकत नाही, कारण प्रभूला एकच गोष्ट पाहिजे, विश्वास। एकच गोष्ट, विश्वास। और वही प्रॉब्लेम क्या लोगों में, विश्वास ही नहीं। म्हणजे वो बोलते हाय, मी पहिल्या वेळेस शिकवलेलं पहिल्या पार्ट मध्ये की बरेच लोक म्हणतात विश्वास आहे पण नसतो। प्रेज म्हणजे चेक करा। पत्रसनी हालय, हे वचन किती अद्भुत आहे। येशूच्या नावात तो बरा झाला, आमच्याकडे जे आहे तुला देतो, पण उत्तर काय, आन्सर काय? पेत्रानी, योहानने सगळ्या लोकांना काय उत्तर दिलं की आम्ही प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवला, त्या नावाने हा व्यक्ती बरा झाला। म्हणजे काय? येस, हा बरा होणार। कसं काय? आमचा येशूवर विश्वास आहे, आमचा प्रभू येशूवर विश्वास आहे। बोलो जल्दी। तसं ते म्हटले, कार्य सुरू झालं। पावर त्याच्या दोन्ही पायांमध्ये, पावर, हालेलुया, सामर्थ उतरलं, सामर्थ। कारण मी त्या दिवशी पण सांगितलं, जिथं विश्वास आहे सामर्थ काम करायला लागतं। विश्वास नाही कसं पावर येणार? पत्र म्हटलं की जे आहे तुला देतो, हालेलुया। त्यांना माहित होतं आपला विश्वास येशूवर आहे, आपला विश्वास येशूवर आहे, आपला विश्वास येशूवर आहे, त्याच्या नावावर आहे। त्यामुळे ते म्हणजे येशूच्या नावात जसं बोलले विश्वासाने, विश्वास सगळेच बोलतात येशूच्या नाव, पण विश्वास नसतो। हे विश्वासाने बोलले दोघं जण, विश्वास। आणि जसे विश्वासाने बोलले, सामर्थ त्याच्यामध्ये, त्या लंगड्याच्या पायामध्ये सामर्थ उतरलं आणि तो जंप मारू लागला। वाव, Hallelujah. Praise the Lord. Oh Jesus. Hallelujah. Oh Jesus. धन्यवाद. हालेलुया। कोणीतरी म्हणा, प्रभू यीशु तुझ्या नावावर माझा विश्वास आहे। हालेलुया। बोलो बोलो, प्रभु यीशु मसीह, मेरा आप पर विश्वास है, आपके नाम पर मेरा विश्वास है। हालेलुया। आणि आपण सेकंड पार्ट मध्ये ऐकलं, जे विश्वास ठेवतात ते फजित होत नाही, निराश होत नाही। 28 यशया, प्रेज द लॉर्ड। म्हणून प्रियांनो, हे शिक्षण जे तुम्ही ऐकता, आज तुमच्यातला विश्वास जागृत हो, तुमच्यातला विश्वास पेटला जाओ, तुमच्यातला विश्वास कार्य करणारा हो। हालेलुया। काम करी थोडे आहेत, प्रेज द लॉर्ड। पेपर आहे पण काम करी थोडे आहे। हालेलुया। तुम्ही नुसतं ऐकत, हा मला कळाले, पण विश्वास तर नाहीच आहे। ज्याच्यात विश्वास आहे तो म्हणतो येस, माझा येशू विश्वास आहे। इन द नेम ऑफ जीसस, इन द नेम ऑफ जीसस। हालेलुया। प्रेज द लॉर्ड। बोलो जल्दी, हालेलुया, ओ जीसस, हालेलुया। अब्राहम, पुढची गोष्ट, हालेलुया। अब्राहम, प्रेज द लॉर्ड। आम्हाला माहिती आहे की त्याला 100व्या वर्षी आणि त्याची पत्नी 90 वर्षी, त्यांना मुलगा झाला इसाक। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराने पाहिलं, त्याचं टेस्ट केली अब्रामाची, की याला मुलगा झाला, थोडा मोठा आहे। प्रेज द लॉर्ड। चला याचा विश्वास आपण पारखूया, याला टेस्ट, परीक्षा घेऊची। पण परमेश्वर म्हटला उत्पत्ती 22 मध्ये की तुझ्या मुलाला घे आणि मोरिया त्या डोंगरावर जा आणि त्याचं अर्पण कर। प्रेज द लॉर्ड। आता प्रियांनो, त्याने आपल्या मुलाला घेतलेला आहे आणि निघालेला आहे। प्रेज अब्राहम इसाक को लेकर निकल रहा है। हालेलुया, चल रहे वो। प्रेज द लॉर्ड। अभी ध्यान दीजिए, क्या कहा परमेश्वर ने? उसको अर्पण, ऑफरिंग, उसको मारना। प्रेज द लॉर्ड। अब्राहम बिल्कुल डरा नहीं। कैसे क्या? कुछ काय वेळा विचार करा की अब्राहम मध्ये भीती का ना आली? एकुलता एक मुलगा, कारण 100वा वर्ष, त्याचं वय 100, पत्नीचं वय 90, आणि अशा वेळेस परमेश्वर मुलगा दिला, आणि त्यात परमेश्वर तो त्याचं अर्पण कर, मुलाचं अर्पण कर। हालेलुया। पण तो काहीच डगमगला नाही। त्याच्याऐवजी दुसरा बाप असता, तो थरथर कापला असता की आज माझा मुलगा जाणार, आज माझ्या मुलाचं मला अर्पण करायचं, म्हणजे मेरे बेटे को मुझे ऑफरिंग, अर्पण देना है, सैक्रिफाइस।
त्याने विचार केला असता, पण अब्राम बिलकुल घाबरला नाही. का? ते पण रहस्य प्रभूंनी प्रगट केलं. कोणीतरी म्हणा हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्लीज एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनात बिंबू जाऊ, फेथ, फेथ आणि फेथ. कारण आरोग्य फेथ, पवित्र आत्मा फेथ, सॅल्वेशन फेथ. म्हणजे मी आता काय सांगत आहे, हे सर्व गोष्टी मिळण्यासाठी एकच चावी, फेथ, विश्वास, विश्वास, विश्वास. आता पहा अब्रामाने पण काय केलं. प्रेज द लॉर्ड. कुणीतरी आमेन म्हणा. प्रेज द लॉर्ड. मी आश्वस्त झालो या वचनाने. प्रेज द लॉर्ड. आणि तो त्याला घेऊन चाललेला आहे. प्रेज द लॉर्ड. बिलकुल त्याच्या मनामध्ये भय नाहीये, त्याच्या मनामध्ये काहीच नाही, संशय नाहीये. प्रेज द लॉर्ड. की आज माझ्या मुलाला द्यायचे, आता त्यानंतर मला लेकरू होणार नसणार, काहीच मनामध्ये नाही. तो लेकराला घेऊन चालला. मुलगा पण म्हणत आहे, सगळी तयारी झालेली, पण अर्पण कुठे आहे? तो म्हटला देव पाहून देईल. अब्राम म्हणतो परमेश्वर पाहून देईल. म्हणजे अजूनही डगमगला. काय कारण आहे असं? सगळे म्हणतील विश्वास, पण कुठला विश्वास? हो हो हो, इब्री लोकास पत्र सगळेजण कावले. ओ रामा था खाराला बा. वा 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 वा. इब्री लोकास पत्र 11:11. इब्री 11. प्रेज द लॉर्ड. थैंक यू जीसस. 11 और उसका 18 हालेलुया 17 और 18. प्रेज द लॉर्ड. 17, 18, 19. इब्री 11, 17, 18, 19. हालेलुया. इब्री लोकास पत्र 11 त्याचं 17, 18, 19. प्रेज द लॉर्ड. अब्रामाने आपली परीक्षा होत असता विश्वासाने इसाकाचं अर्पण केलं. किती सुंदर आहे. विश्वासाने अर्पण, घाबरून भीती धरून अर्पण केलं नाही. नाही 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 नाही, बिनधास्त घेऊन गेला विश्वासाने. काय विश्वास होता ते पण आपण पाहणार. पण लक्षात ठेवा, विश्वासाने इसाकाचा अर्पण म्हणजे घेऊन चाललाय. प्रेज द लॉर्ड. त्याला त्या ह्याच्या सगळी तयारी झाली, त्याच्यावर पण ठेवलं आणि सुरा पण काढला. एवढी तयारी, काहीच घाबरत नाही, बिलकुल त्याचा हात थरथरत नाही, मनात पण भीती नाही. कैसी काय उसकी जगह अलग पिता है. ओ मेरा बेटा अभी जाएगा. प्रेज द लॉर्ड. पण ये नाही डरना. क्यों? ज्याने वचन स्वीकारली होती तो आपल्या एकुलता एकाचे अर्पण करीत होता. त्याला असं सांगितले होते की इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील. ठीक आहे. 19 21 आहे, अभी 19. तेव्हा मेलेल्यातून देखील उठवावयास देव समर्थ आहे हे त्याने मानले आणि त्या स्थितीतून लाक्षणिक अर्थाने तो त्याला परत मिळाला. ठीक है. अभी हम थोड़ा अलग ट्रांसलेट फिर आपको समझ में आएगा. 19 वचन, पावरफुल वचन. 19, 19. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Abraham, hallelujah. God was able to bring him back to life again. Hallelujah. परमेश्वर इब्राहिम ने तर्क दिया कि यदि इसक मर गया तो परमेश्वर उसे फिर से जीवित करने में सक्षम है. वाव. म्हणजे अब्रामाने हा विश्वास ठेवला, ठीक आहे अर्पण आपण करायचं, पण इसाक जरी मेला ना, माझा देव इसाकाला पुन्हा जिवंत करण्या समर्थ आहे. हालेलुया. जोरात चालवतो. ए जीवित ग्लोरी. काय विश्वास आहे. वाव वाव. काय विश्वास आहे. हालेलुया. काय विश्वास आहे. इसाकाला मारू, जर देव म्हणतो ना अर्पण करायचं, आणि इसाक मेला ना, तर माझा देव त्या इसाकाला मेलेल्यातून उठवायला सक्षम आहे. एबल. सक्षम. वाव. देवाने पाहिलं काय याचा विश्वास, म्हणून देवाने त्याचा मुलगा त्याला परत दिला. ग्लोरी टू जीसस. हालेलुया. हा विश्वासाचा ऐसा विश्वास है. विश्वास है ऐसा. कितना अद्भुत है, कितना अद्भुत. हालेलुया. God was able to bring him back to life again, and in a sense Abraham did receive his son back from the dead. Wow. Hallelujah. अलग ट्रांसलेशन. Praise the Lord. वही वचन 19. वाह. विश्वास से ही हालेलुया इब्राहिम जब उसकी परीक्षा हो रही थी, प्रेज द लॉर्ड, क्योंकि उसने तर्क किया कि परमेश्वर उसे मरे हुए में से भी जिला सकता है. हालेलुया. ब्रदर सिस्टर, आज तुमची काय परिस्थिती आहे. हालेलुया. आज तुमची काय आप तुम्ही काय विश्वास ठेवतात त्या परिस्थितीमध्ये. आप कौन से परिस्थिती जा रहे, कौन सा सिचुएशन है, और आप क्या फेथ रख रहे उस सिच्युएशन में. परिस्थितीमध्ये काय विश्वास ठेवतात की आता काय मी करू, आता काय सगळं काही संपलं. अरे इब्राहिम को देखो, 100 साल का, पत्नी 90 ओल्ड, प्रेज द लॉर्ड, 90 साल की, तब उनको बच्चा परमेश्वर देता है, और उसके बाद परमेश्वर कहता है इसका अर्पण कर, इसको मार डाल. तभी भी वो लेकर जा रहा है. उसने सारा को कुछ नहीं बताया, लेकिन उस विश्वास से लेके गया, और उसने ये विश्वास रखा जा रहा है वो. देखो, जब प्रभु ने मुझे वचन दिया तो मैं ऐसा सोचा कि इब्राहिम अपने बेटे का हाथ पकड़ रहा है इसहाक का, और दोनों जन जा रहे हैं. इस इब्राहिम के चेहरे पर कोई भी टेंशन नहीं. क्यों? क्योंकि वो ऐसा बोलते जा रहा है, अगर इसहाक मर भी गया
तो परमेश्वर उसे फिर से जिलाएगा। इसहाक अगर मर भी गया तो परमेश्वर उसे फिर से जिलाएगा। वाह, यानी वो बोलते 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 जा रहा है, पड़ेगा। और बेटा कह रहा है कि पिताजी अर्पण किधर है? डर मत, प्रभु देगा, परमेश्वर देगा। और इसके चेहरे पर कोई भी टेंशन नहीं, क्योंकि वो उसका विश्वास क्या है कि परमेश्वर, अगर मैं इसहाक को मार भी डाला तो परमेश्वर इसहाक को फिर से जिंदा करेगा, क्योंकि वो जिंदा करने में सक्षम है। परमेश्वर सक्षम है, परमेश्वर समर्थ है, परमेश्वर पावरफुल, ऑल पावरफुल, एलोहिम, एल शद्दाई, वो राबा से, हालेलुया। ऐसा विश्वास करना चाहिए, तभी मिराकल होते, तभी प्रभु खुश होता है। प्रभु बोला ये इब्राहिम, और उसने सोना भी निकाल दिया। क्यों? मारने का। क्यों? मुझे मालूम है मर गया ना प्रभु उठाएगा, इसलिए उसने चूड़ा भी निकाला। और यहां तक गया, परमेश्वर बोला रुक अब्राम, 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 रुक रुक रुक, इब्राहिम, इब्राहिम रुक। क्यों? अरे सचमुच मैंने देखा तो मुझ पर विश्वास करता है और मेरा भय तेरे अंदर है, सचमुच। वाह, परमेश्वर ने उसको रुकाया। हालेलुया, परमेश्वर ने रुकाया। वाह ब्रदर सिस्टर, आपका विश्वास आहे की माझा देव सक्षम आहे माझी गरज भागवण्यास, माझा देव सक्षम आहे मला आरोग्य देण्यास, माझा देव मला पुढे नेण्यास सक्षम आहे। हालेलुया। आणि मी बोलत बोलत बोला असं आमायसे नहीं, हम कोई परिस्थिति से जाते ना, ऐसे दया कर प्रभु, सही कर प्रभु, दया कर। किधर सक्षम, किधर एबल, सब गॉन। हालेलुया। सब रोके जाए, आता काय करू, आता प्रभू बोली, ओ प्रभू नो यार, हालेलुया। शेख, म्हणून मी सांगितलं विश्वासाला तुम्ही शेख। इब्राहिम में विश्वास था, इसलिए तो परमेश्वर ने उसका विश्वास, नीतिमत्व, हालेलुया, राइचियसनेस, परमेश्वर ने उसको फ्रेंड बोला, माझा मित्र है अब्रामा, माझा मित्र। परमेश्वर क्या कह रहे हैं इब्राहिम को? मेरा मित्र है। क्यों? परमेश्वर ने देखा ये ना विश्वास का, विश्वास चाहिए प्रधान, अब परमेश्वर के मित्र, अब विश्वास चाहिए प्रधान सिस्टर। हा राबा लॉर्ड, आज कुणामध्ये तरी विश्वास येऊ, काहीतरी महान गोष्टी त्यांच्याद्वारे घडो। वाव वाव वाव, हालेलुया। तुम्ही परिस्थितीतून चालले तरी तुम्ही हे म्हणत चालले पाहिजे की माझा देव यातून मला सोडवण्यास सक्षम आहे, माझा देव मला यातून सोडवण्यास सक्षम आहे। तर कार्य होणार ब्रदर सिस्टर, रडण्या आणि दया कर आणि प्लीज प्रेयर करा। सगळ्यांनी हे मेसेज पाठवणं चांगलं आहे, पण मला सांगा प्रियांनो, ते प्रार्थना करणार आणि तुम्ही रडत बसणार, हे कसं काय? ते जर प्रार्थना करत तर तुम्ही आनंदित व्हायला पाहिजे। ते जर प्रार्थना करतोय लोक किंवा सेवक तुमच्यासाठी, तर तुमच्यातला विश्वास तुम्ही जागृत केला पाहिजे की येस माझा देव सक्षम। हालेलुया। मला आठवतं प्रियांनो की मी रेंटवर राहत होतो एका ठिकाणी पुण्यामध्ये, आणि प्रियांनो मी असे 4 नगर जिल्ह्यामध्ये असताना पण रेंटमध्ये पुण्यामध्ये आलो, पण घर रेंटनी, आणि त्याचा रेंट जास्त होता 20,000। आणि मी दरवेळेस प्रॉब्लेम म्हणायचो लॉर्ड की पैसे असेल एखादं घर मला भेटू दे, एखादं स्वतःचं घर। म्हणून मी क्रिया करायला सुरुवात केली। नगर जिल्हा त्या ठिकाणी अनेक बँकेमध्ये मी जायचो, म्हणायचो की मला घर घ्यायचं नगरमध्ये, प्लीज मला लोन पास होईल का, लोन होईल का? ते म्हणायचे तुम्ही कोण? आम्ही म्हणायचं मी फादर, ते पास्टर आहे, मी प्रेयर घेतो। ठीक आहे, IT रिटर्न आहे का? नाही आहे। पेमेंट स्लिप आहे का? नाही आहे। क्षमा करणं नाही होऊ शकत। मग दुसरीकडे जायचो, दुसऱ्या कोण म्हणायचं हा त्या बँकेचा काम होणार, काम होणार। मी विश्वासाने तिथं जायचो आणि त्यांना म्हणायचो मी प्रेयर, तेच सगळं सांग, ते म्हणे IT नाही होणार। असं 4 वर्ष प्रियांनो मी फिरत होतो, 4 वर्ष, 4 साल। इतनी निराशा आ रही थी की हे काय प्रभू, हालेलुया, की मी तुझा सेवक आहे आणि प्रत्येक ठिकाणी एकच की होऊ शकत नाही, होऊ शकत। 4 वर्ष मला फक्त एकच शब्द आला लोकांकडून, बँकेवालेकडून, नाही होणार, नाही होणार, कधीच होऊ शकत नाही, कधीच होऊ शकत नाही, होणारच नाही, होणारच नाही, होणार का? तुमच्याकडे काहीच नाही, ना तुमच्याकडे पेमेंट स्लिप आहे, ना तुमच्याकडे ITR आहे, ना तुमच्याकडे हे स्वतःची जागा आहे, ना तुमच्याकडे शेती आहे, काहीच नाही, काहीच नाही। काहीतरी दाखवा तुमची शेती काय कर। मी बोललो माझ्याकडे काहीच नाहीये, काहीच नाही। ते बोलले मग काहीच होऊ शकत नाही, म्हणजे तुम्ही शेती दाखवली तर आम्ही म्हणू शकतो यांच्याकडे शेती आहे किंवा। मी बोललो माझ्याकडे काही नाही। आणि 4 वर्ष सगळ्या बँकेतून अनेक लोक म्हणायचे या मी तुमचं काम करतो, पण बघितले डॉक्युमेंट म्हणायचे सॉरी। काही लोकांना अरे आता हे बघा मी तुमचे डॉक्युमेंट पाठवले, आता पुढच्या हप्त्यात फक्त चेक घ्यायला या। आणि नंतर दुसऱ्या हप्ते सॉरी ब्रदर
सर नाही होऊ शकत, नाही तुमच्याकडे काहीच नाही, वरून फोन आला त्यांचं कॅन्सल करा. सर एकच 4 वर्ष नकारार्थी होणार नाही. पण प्रियांनो, त्यावेळेस मी काय बोलायचं माहिती, मला अजूनही आठवण, मी गुडघ्यावर एवढंच म्हणायचं, प्रभू तू वचन दिलं की मी तुझं घर बांधेल. हालेलुया. हे वचन मला सापडलं होतं जुन्या करामध्ये. तिथं परमेश्वर डिक्लेअर करतो की त्या सेवकाला की मी तुझं घर बांधेल. मी बोललो लॉर्ड, मी ते वचन स्वीकारतो आणि मी पण घोषणा करतो की माझं घर कुठला मनुष्य नाही पण देव बांधेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण परिस्थिती काय सांगत होती? होणार नाही. परिस्थिती एकच, लोक होणार नाही. काही लोक म्हणले तुम्ही ITR बनवा, तुमचं आत्ता लोन करतो. मी ते ITR पण बनवलं, दाखवलं. ते बोलले आता पेमेंट स्लिप आणा. मी बोललो ते नाहीये, होणार नाही. काही लोक म्हटले की आता तुम्ही एक काम करा, काही पैसे भरा, आपण असं दाखवू तुमचा बिझनेस आहे. मी बोललो मला लबाडी करून घरात नाही जायचं, लबाडी करून नाही. जर देवाला जर मला घर द्यायचं, सत्याने मला जायचंय. हालेलुया. लबाड नहीं तो झूठ बोल कर वो घर खरीदना कि मेरा ये बिजनेस वैसे दिखा कर कुछ कागज डॉक्यूमेंट नहीं बोला, झूठ पर नहीं, उससे अच्छा मैं रेंट पे भी ठीक हूँ. हालेलुया. अगर परमेश्वर को घर देना है तो कैसा भी दे, लेकिन झूठ बोलकर नहीं. कोई भी नहीं बोले आपको घर ही नहीं मिल सकता, आपको झूठ बोलना ही पड़ेगा, कोई डॉक्यूमेंट बनानी पड़ेगा. बोला सॉरी, कैंसिल करो, कैंसिल नहीं चाहिए मुझे, ऐसे झूठ कर पता कर नहीं. फिर ऐसा करो, कोई साहब लोग आएंगे तो उनको सिर्फ इतना बोलो कि मेरा ये बिजनेस है. सॉरी, मेरा परमेश्वर पावरफुल है, आप उसको देना है तो वो देगा. स्पष्ट मैं उनको बोला, देखो मैं पास्ट में सेवक हूँ, मैं लोगों को सिखाता हूँ, मैं झूठ नहीं बोल सकता. अगर परमेश्वर को देना है तो देगा, नहीं तो छोड़ दो, नहीं चाहिए. बोले फिर आपका घर नहीं होगा. बोला चलेगा, नहीं हुआ तभी चलेगा, लेकिन झूठ बोलकर मैं ऐसा हाउस, मेरा घर नहीं लूंगा. 4 साल निराशा, यानी सब जल से नहीं छोड़ दिया मैंने. और हम सिर्फ प्रार्थना करते थे कि प्रभु तेरी इच्छा होगी तो मिलेगा, क्योंकि तूने वचन दिया मैं तेरा घर बांधूंगा. लेकिन शैतान विचार डालता था, अरे रे तो प्रभु का सेवक तभी भी तेरे मार्ग बंद कैसे का. मैं बोलता था शैतान देख, प्रभु ने वचन दिया है कि मैं तेरा घर बांधूंगा तो बांधेगा. हालेलुया. और प्रभु ने 2020 में, प्रेज द लॉर्ड, 2020 में, हालेलुया, प्रभु ने ऐसे मार्ग खोले. प्रेज द लॉर्ड. 4 साल के बाद, 4 साल के बाद, हालेलुया, ऐसा हो कि बैंक से मुझे फोन आया ICICI में, और उन्होंने पूछा कि आपको लोन चाहिए. बोलो वो छोड़ दो, लोन का छोड़ दो, लोन के बारे में बोले नहीं, दिखाओ आपका मोबाइल. और उन्होंने चेक किया तो बोले अरे ऊपर से आपको 65 लाख लोन आया. बोला कैसे गया, मैंने तो बैंक में मेरा इतना कुछ भी नहीं, ये 65 कैसे क्या दे रहे, शायद ये झूठ है, छोड़ दो. नहीं ऊपर से, ये हम नहीं करते, शायद ऊपर से, मालूम नहीं हमको कैसे क्या, ऊपर से. हाँ ऊपर से कौन करता है ऊपर. हाँ बोले हमको नहीं मालूम, लेकिन ऊपर से डायरेक्ट मैसेज आया कि इनको 65 लाख रुपए लोन दे दो. मैं चकित हुआ, ये कैसे क्या. फिर मुझे याद है ऊपर से, यानी मेरा पिता से, उसने उन लोगों को मन में डाला और उन्होंने लोन के मार्ग खोले. मैं उनको बोला अगर ये सही है तो मेरे पास ITR वो, अरे कुछ नहीं लगेगा, सिर्फ आधार कार्ड पैन. और उन्होंने सिर्फ वो आधार कार्ड पैन कार्ड लिया, और जैसे पर एक मुझे उन्होंने सर्टिफिकेट दिया, उस पर लिखा था 65 लाख हम इनको लोन दे दे, सैंक्शन हो गया. मैं चकित हो गया, एक दिन में ये कैसे हुआ. 4 साल में नहीं, 4 साल मेरा प्रभु मुझे परख रहा था कि मैं झूठ बोलूंगा, झूठ बता के कुछ बिजनेस वो करके ऐसे घर में जाऊंगा. लेकिन प्रभु ने देखा कि मैं झूठ नहीं, मैं बोला कि प्रभु को देना है कैसा भी देगा. और प्रभु ने 2020 में लॉकडाउन में अद्भुत मिराकल करके दिखाया कि परमेश्वर जिंदा है. हालेलुया. माझा देव सक्षम आहे. हालेलुया. माझा देव सक्षम आहे. आणि ऑक्टोबर 2020, हालेलुया, प्रभुनी मला ती चाबी दिली. हालेलुया. ब्रदर सिस्टर, ये अब्राहम जैसा में सक्षम है, माझा देव सक्षम है. हालेलुया. हमें झूठ नहीं बोलना ना, हमें के लोगों के पास है प्रभु पर विश्वास. मुझे अभी भी चकित होता, मैं उनको पूछता कैसे हुआ लो, मेरा तो अकाउंट बैलेंस भी इतना नहीं, कैसे. बोले हमको भी नहीं मालूम, लेकिन ये जो ऑफर आता है ऊपर से आता है, बस इतना ही बताया उन्होंने, ऊपर से. अभी कौन ऊपर है क्या मालूम नहीं, लेकिन मुझे मालूम ऊपर मेरा खुदा है. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कोणीतरी म्हणा आमेन. हालेलुया. आज तुमचा हा विश्वास आहे का, माझा देव सक्षम आहे, माझा देव सक्षम आहे. इब्राहिम, वाव, अब्राहम किती सुंदर प्रियांनो, मुलाला घेऊन चाललेला आहे, पण तो एकच बोलत आहे, मुलगा जरी मेला, मुलाचं जरी आजारपण झालं तरी माझा देव त्याला पुन्हा जिवंत करण्यास सक्षम आहे. आणि बोलत बोलत त्यांनी सुरा पण काढला, मुलाला ठेवला सुरा पण काढला. वाव जीसस. हालेलुया. आज ऐसा विश्वास पाहिजे. आज ऐसा विश्वास चाहिए, लेकिन हमारे में कैसा विश्वास है प्रभु है, और अंदर से
रो रे, हालेलुया, रो रे. अरे आज बोलो सक्षम आहे, मेरा प्रभु सक्षम है. मैं ऐसा नहीं बोलता कि परिस्थिति हमें रुलाती है, टेंशन चिंता रुलाती है, हालेलुया, लेकिन ध्यान में रखो परमेश्वर सक्षम है. एबल, माय गॉड इज एबल, सक्षम है. प्रेज द लॉर्ड. कुणाला जर वचन समजत आहे कोणीतरी म्हणा प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कोणीतरी बोला प्रियांनो, हालेलुया. कदाचित तुम्ही ज्या परिस्थितीतून चालला, जिस स्थिति से आप जा रहे, सिर्फ बोलो मेरा परमेश्वर सक्षम है, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सगळीकडे नकारार्थी नाही नाही नाही, पण प्रभूकडे एकच शब्द होय, हालेलुया. कारण प्रभूकडे नकारार्थी, प्रभूच्या डिक्शनरीमध्ये नो हा शब्द नाही, एकच आहे यस. फक्त तो पापाला नो म्हणतो, नो, हालेलुया. पापाला म्हणतो नो, हालेलुया, पण बाकीच्या गोष्टीला तो म्हणतो यस, हालेलुया. माझा देव 4 वर्ष माझ्या मनात सगळ्यांनी बँकवाले का नाही होणार, कधीच होणार नाही, कधीच होऊ शकत नाही, बोले होणारच नाही. पण आम्ही लिहू का? कारण तुमच्याकडे काहीच नाही. अरे माझ्याकडे काय नाही, पण माझ्या बापाकडे तर नाही. कोण? स्वर्गीय बाप, हालेलुया. स्वर्गीय पिता के पास तो है ना, हालेलुया. वो मेरी आवश्यकता को पूरी, वो मेरे लिए द्वार खोलेगा और वो मेरे लिए सब कुछ करेगा. सक्षम है, हालेलुया. संभव नहीं, हालेलुया. असंभव कुछ भी नहीं, हालेलुया. तुम्ही आनंदित आहात का? हालेलुया. 2-3च लोक लिहित आहे प्रेज द, सब जणी गो प्रेज द लॉर्ड, हालेलुया. लॉर्ड आज प्रत्येकाला तो फेथ उतरून येऊ दे. फेथ आलं एकदा का तुमच्यात विश्वास आला, मास्टर वाव प्रियांनो, तुम्ही साधारण नाही राहणार. हो हाले, तुमच्यातलं सामर्थ उकळीच फुटेल. हाले, जशी एखाद्या गाव उकळी येते तसं उकळी का एकदा का फेथ आला ना, सामर्थ्य तर राहत नाही आतमध्ये, ते बाहेर बाहेर बाहेर, हालेलुया. पण जोपर्यंत विश्वास नाही ना, सामर्थ्यच आहे. आणि आम्ही थंड, हो येशू हा प्रभू कार्य कर, हा प्रभू कार्य कर, हा प्रभू कार्य कर. पण फेथ काहीच नाही, झिरो. हाल, लेकिन फेथ असं ना, नुसतं प्रभू कार्य कर. जीसस. मला खूप आवडलंय वचन प्रियांनो, की इब्राहिम, मराठीपेक्षा वेगळ्या भाषांतर खूप सुंदर लिहिलं की इब्राहिमने हा विश्वास ठेवला की जरी मुलगा मेला तर माझा देव इसाकाला जिवंत करेल, आणि तो सक्षम आहे जिवंत करण्यास. वाव. रबा बाबा शकीराला पाणी. शेवट जेम्स 2:19, हालेलुया. याकोबाचं पत्र 2 अध्याय. वाव प्रभू धन्यवाद. हलवून टाका प्रत्येकाचा विश्वास. ओ लॉर्ड, आजपासून त्यांचा विश्वास ऍक्टिव्ह, त्यांचा विश्वास कार्य, त्यांचा विश्वास पेटलेला होऊ दे, त्यांचा विश्वास त्यांना स्वस्थ शांत बसू देऊ नये लॉर्ड. रबा बाबा से काहीतरी होऊ दे लॉर्ड. थँक्यू लॉर्ड. पैसा तू वचन दिलं, तू काय का पैसा. याकोब 2 अध्याय. ह्या ठिकाणी याकोब खूप सुंदर सांगत. याकूब बहुत सुंदर लिख रहा है पवित्र आत्मा में. बहुत लोग कहते हैं हमारे पास विश्वास है, हमारे पास विश्वास. तो वो बोलता है अरे तुम विश्वास करते ना, डीमन्स भी विश्वास करते. हालेलुया. कितना सुंदर बोला है वो, प्रेज द लॉर्ड. कारण आमच्यात विश्वास है, आमच्यात विश्वास है. तो याकूब कह रहा तुम्हारे अंदर विश्वास है. अरे शैतान में भी ये विश्वास है. क्या? पढ़ेंगे पढ़ेंगे. वाह, मैं तो आज आशीष हूँ. प्रेज द लॉर्ड. याकूब, जेम्स 2 न्यू टेस्टिमेंट, नवा करार 2 अध्याय आणि त्यातलं 19. एकच देव आहे असा तू विश्वास धरतोस काय? हालेलुया. एकच देव आहे असा तू विश्वास धरतोस काय? ते बरे करतोस. भूतेही तसा विश्वास धरतात. कोण? डिमन्स, शैतान वैसे विश्वास काय धरतात आणि थरथर कापतात. ते म्हणतात एकच देव आहे. हालेलुया. और हम लोग हा एकच देव आहे, लेकिन थरथर में कुछ नहीं. हाँ माहिती है मला प्रभु, हाँ सब मालूम है, हाँ प्रभु आप सब मालूम, वचन मालूम है, ये मालूम है, जीरो है ये. हालेलुया. लोग जीरो है. प्रेज द लॉर्ड. ये देखो थरथर कापतात का? फला एकच देव आहे, एकच देव आहे. और हम मालूम प्रभु, अरे 10 साल हुए प्रभु, वचन मालूम है, ये मालूम है. प्रेज द लॉर्ड. लेकिन अंदर झिरो, कुछ भी विश्वास नाही. संकट आलं, आता काय करायचं, आता काय करायचं. हालेलुया. आता कोणाकडे? हा त्याचा नंबर आहे, हा याच्याकडे जाऊ, हा ते. अरे काय आहे, जर तुझ्यात विश्वास आहे ना, तर एकच देव तुला माहिती आहे ना, तो माझा देव मला यातून सोडवण्यात सक्षम आहे. जीसस. आज काहीतरी करू दे लॉर्ड. त्यातलं 20. अरे बुद्धिहीन मनुष्य क्रिया वाचून विश्वास निरर्थक आहे, हे तुला समजावायला तुला हवे काय? ठीक आहे. 26 उसने का 2:26. म्हणून जसे शरीर आत्म्या वाचून निर्जीव, तसा विश्वासही क्रिये वाचून निर्जीव आहे. वाव. डू यू बिलीव्ह दॅट देअर इज ओनली वन गॉड? गुड.
The demons also believe. Hallelujah. Demons also believe. Hallelujah. यानी शैतान भी विश्वास करता है एक ही परमेश्वर है। हमको लगता है शैतान को भी मालूम है, उसका भी विश्वास है क्या, एक ही परमेश्वर है। हालेलुया। हमको लगता है मुझे पता है, इनको ही पता है, उनको पता है, अरे शैतान को भी पता है, एक ही खुदा है। वाह, हालेलुया। एंड ट्रम्बल विथ फियर ऑन थर्ड डे। हालेलुया। आगे यू फुल मूर्ख म्हटले का, कारण बुद्धिहीन लोक आहे, यांना वाटतं की काय शैतान, अरे शैतानाचा पण विश्वास आहे, एकच देव आहे, शैतान का भी विश्वास, एक ही परमेश्वर है। As the body, do you want to be show that faith without action is useless? यानी कि विश्वास है, मेरे अंदर अगर विश्वास है और मैं एक्शन नहीं कर रहा, कृति नहीं कर रहा, तो मेरा विश्वास कुछ काम करने जीरो है। अगर आपके अंदर विश्वास है तो एक्शन करना चाहिए, कृति। जैसे मैं बताता हूँ, प्लीज ध्यान दीजिए। एग्जाम्पल बोलो हालेलुया। ये वचन क्या कह रहा है, ठीक है, 26 पढ़ता हूँ, फिर मैं आपको बताता हूँ। 26। So then, as the body without the spirit is dead, so also faith without action is dead. Hallelujah. अगर आप जैसे देह आत्मा के बिना मरी हुई, अगर देह है उसके अंदर आत्मा नहीं है तो ये देह क्या हो गया, मर गया है, क्योंकि आत्मा चली गई। वैसे विश्वास अगर कृति नहीं है, कर्म यानी एक्शन है, तो मरा हुआ है। प्लीज ध्यान दीजिए। दो ब्रदर लोग हैं, दो। एक ब्रदर क्या कर रहा है, प्रार्थना कर रहा है, लॉर्ड मुझे जॉब चाहिए, लॉर्ड मुझे जॉब चाहिए, मुझे काम चाहिए, मुझे काम चाहिए, मुझे काम, और तू मुझे काम देगा, धन्यवाद देना, और घर पे बैठा है। दूसरा व्यक्ति भी बिलीवर है, वो भी बोल रहा है, लॉर्ड मेरा विश्वास है, मुझे अच्छा जॉब दे दे, काम दे दे, काम दे दे, काम दे। लेकिन वो क्या कर रहा है, ढूंढने जा रहा है, यानी कृति कर रहा है। और ये घर पे बैठकर, पहला ब्रदर क्या, घर पे बैठकर, लॉर्ड धन्यवाद तूने मुझे अच्छा जॉब दिया, धन्यवाद तूने मुझे अच्छा जॉब दिया, धन्यवाद तूने मुझे अच्छा, और घर पे बैठा। लेकिन दूसरा क्या, प्रभु तू मेरे साथ है, अच्छा जॉब दिया, ढूंढ रहा है है क्या, यहाँ जॉब मिलेगा। तो किसको जॉब जल्दी मिलेगा, जो क्रिया कर रहा है, एक्शन कर रहा है उसको, क्योंकि वो अपने फेथ को एक्शन में डाल रहा है। वैसे बाइबल कहती है कि आपके अंदर विश्वास है और आप एक्शन नहीं कर रहे, कृति नहीं कर रहे, तो आपका विश्वास मरा हुआ है। क्योंकि जैसे प्रेज द लॉर्ड क्या लिखा है, जैसे देह आत्मा के बिना मरी हुई, अगर देह है और आत्मा नहीं है तो देह डेड है, मर चुकी है। सेम वैसे अगर आपके अंदर विश्वास है और एक्शन नहीं, कृति नहीं, तो आप मर गए हैं। हालेलुया। आपका विश्वास मरा हुआ है, आपका विश्वास काम नहीं कर रहा। इसलिए ब्रदर सिस्टर, अभी आपके अंदर विश्वास है, जब तुमच्यामध्ये विश्वास है तो एक्शन, कृति करा, कृति करा। यस मी तिथं जाणार, यस मी तिथं जाणार, प्रभू काम करणार, यस मी ते काम हाती घेणार, देव मला सहाय्य करणार। एक्शन, कृति, विश्वास है, डर के नहीं, डर से नहीं, मैं ले रहा हूं और प्रभु सहाय्य करेगा क्या, और मैं लॉस हुआ तो, अरे डर से नहीं रे, विश्वास से। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। आप मानते कि एक ईश्वर है, अच्छा है, लेकिन शैतान भी ऐसा मानते और डर से कांपते। अरे तुम बेवकूफ, विश्वास जो कुछ नहीं करता, हालेलुया, कुछ भी नहीं। अगर आपके अंदर विश्वास है तो एक्शन करना बहुत महत्वपूर्ण है। इसलिए ब्रदर सिस्टर, अगर आपके अंदर विश्वास है तो कृति करो, एक्शन। इंग्लिश में लिखा एक्शन, कृति, कृति। सिर्फ हाँ प्रभु मुझे सब देगा, कुछ नहीं होगा। प्रेज द लॉर्ड, कुछ नहीं होगा। आपको कृति करना चाहिए, तब प्रभु काम करेगा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। और अगर प्रभु की इच्छा है आप घर पर बैठे और विश्वास करें तो प्रभु घर पे भी भेजेगा। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। क्यों, प्रभु को एक ही चाहिए, एक ही चीज चाहिए, विश्वास और विश्वास। हालेलुया। इसलिए आपके विश्वास को एक्शन में भी लाओ और विश्वास भी करो, प्रभु जिंदा है, और विश्वास भी करो उसके नाम से पापों की क्षमा, और विश्वास भी करो और उसके नाम पर विश्वास करते उद्धार होता है। विश्वास भी करो कि चंगाई प्रभु से ही, विश्वास, बाकी कुछ नहीं, कुछ नहीं। कुछ लोग 4 घंटा 3 घंटा प्रार्थना करते लेकिन जीरो, विश्वास कुछ नहीं रहता, इसलिए वो 3 घंटा उनका व्यर्थ गया। प्रेज द लॉर्ड। लेकिन विश्वास से अगर अपने घुटने टेके तो आपकी वो प्रार्थना सीधी ऊपर उत्तर लेकर आएगी। वाओ, थैंक यू जीसस, प्रेज द लॉर्ड। इसलिए विश्वास, विश्वास और विश्वास, ये सब वचन वही कहते, विश्वास, विश्वास, चंगाई, पापों की क्षमा, उद्धार, पवित्र, सब कुछ विश्वास, 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 विश्वास। और जिन्होंने विश्वास किया उनके नाम इस पवित्र शास्त्र में है। हालेलुया। जिन्होंने विश्वास किया उन्होंने अद्भुत काम किया, जिन्होंने विश्वास नहीं किया उन्होंने कुछ नहीं किया। पत्रस यूहन्ना ने विश्वास किया, प्रेज द लॉर्ड। पौलुस ने विश्वास किया, उनका रिकॉर्ड है कि उन्होंने मिराकल किए। स्टेफन ने विश्वास किया, उसका रिकॉर्ड है कि उसने मिराकल किया। प्रेज द लॉर्ड। इसलिए विश्वास,
विश्वास और विश्वास। प्रभु को एक ही मांगो लॉर्ड, मेरा विश्वास काम करे लॉर्ड। ओ मेरा विश्वास मरा हुआ नहीं, मेरा विश्वास जिंदा। एक्शन कृति करूंगा, मैं कृति करूंगा कि मेरा प्रभु जिंदा है। आइए अपनी आंखों को बंद करें। थैंक यू जीसस, धन्यवाद ईश्वर, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, थैंक यू जीसस, थँक यू जीसस। प्रभूला मागा, प्रभू मला क्षमा कर, मी विश्वासाचं जीवन जगलो नाही। प्रभु मुझे क्षमा कर, मैं विश्वास का जीवन नहीं जिया, मुझे क्षमा कर। प्लीज हाथ उठाकर हालेलुया। बहुत लोग ऐसे जो देख रहे हैं वो विश्वास का जीवन नहीं जिए, सिर्फ हाँ मुझे ये मालूम है, वो नहीं बात कर रहा मैं ब्रदर। फेथ फेथ और फेथ और फेथ और फेथ, उसके बारे में बता रहा हूँ। प्रेज़ लॉर्ड। इसलिए अगर विश्वास का जीवन आप नहीं जिए, विश्वास से आपने प्रार्थना नहीं की, विश्वास से आपने सुसमाचार नहीं बताया, विश्वास से आपने बाइबल नहीं पढ़ा, तो सब कुछ गवाया आपने, सब। प्रभु को प्रभु मुझे क्षमा करो। देखो पवित्र आत्मा की उपस्थिति काम कर रही है। मैं विश्वास से कह रहा हूँ, प्रभु की उपस्थिति आप जहाँ जहाँ है, जो प्रदर्शित वचन सुन रहे वहां प्रभु की उपस्थिति है। मैं गारंटी लिख के देता हूँ, ज्ञान से कहता हूँ। क्यों? क्योंकि उपस्थिति यहाँ पर है तो वहां पर भी है। ओह थैंक यू लॉर्ड। कहो प्रभु मुझे क्षमा कर, प्रभु विश्वास का जीवन मैंने नहीं जिया लॉर्ड, मैं डर का जीवन, ओ लॉर्ड मैंने डाउट किया कि होगा कि नहीं होगा कि नहीं, मुझे क्षमा कर। ओ प्रभु मुझे क्षमा कर, मैं अविश्वास का जीवन, जैसे हमने पार्ट 2 में देखा कि अविश्वास के कारण प्रभु चमत्कार नहीं कर पाए। प्रभु मुझे क्षमा कर, क्षमा कर। हालेलुया, हालेलुया। कुछ ब्रदर सिस्टर की आंखों में आंसू आएंगे क्योंकि प्रभु की उपस्थिति उनको छू रही है। हालेलुया। जो उपस्थिति आती है हम रोने लगते हैं। ओ प्रभु विश्वास का जीवन मैं नहीं जिया, मुझे क्षमा कर। ओ प्रभु इब्राहिम विश्वास का जीवन जिया, पतरस, याकूब, स्टेफन, फिलिप, पौलुस, क्षमा कर। Hallelujah, oh Jesus, Hallelujah, Hallelujah, प्रभु की उपस्थिति है। ब्रदर सिस्टर प्रभु की उपस्थिति काम कर रही है। हालेलुया। प्रभु की उपस्थिति, अपना हात उठाकर हालेलुया सगळ्यात पहिले क्षमा मागूया। प्रभू मी विश्वासाने जीवन जगलो नाही, मी संशय भीती, प्रभू मला असं वाटलं की काय होईल कसं होईल, प्रभू मी विसरून गेलो की इब्राहिम विश्वासाने त्याला तू मित्र म्हटलं। प्रभू मला क्षमा कर। कोणी काही ना, प्रभू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, प्रभु मला प्रभु मुझे क्षमा कर, प्रभु मुझे क्षमा कर। परिवार को बदलना है, सिर्फ फेथ, चंगाई चाहिए फेथ, उद्धार चाहिए फेथ, सामर्थ चाहिए फेथ, मिराकल चाहिए फेथ। हालेलुया। असंभव संभव होना है फेथ। हालेलुया, हालेलुया। कुछ हुआ मुझे अभी अभी यहाँ, जब यीशु ने मुझको छुआ। कुछ हुआ मुझे यस टच अभी अभी यहाँ, जब यीशु ने मुझको छुआ। छुआ टच, छुआ टच, छुआ टच, छुआ यीशु ने। ओह जीसस, जीसस थैंक यू तेरी उपस्थिति के लिए। छुआ, छुआ टच, छुआ छुआ यीशु ने मुझको छुआ। और ब्रदर सिस्टर को स्पर्श हो रहा है, बड़ी उपस्थिति है। प्रेशियस प्रेजेंस, ग्लोरियस प्रेशियस
प्रभु की महान उपस्थिति। यस हालेलुया, हालेलुया। हर एक ब्रदर सिस्टर को छू रही है। यस यस, मैं गारंटी के साथ कह सकता हूँ आज बहुत लोगों के जीवन में गवाही, प्रभु गवाही पर गवाही, और हर एक ब्रदर सिस्टर प्रभु को ऊंचा उठाएगा। यस यस लॉर्ड, लॉर्ड प्लीज उनके विचार बदल दे, उनकी जबान को बदल दे, उनका सुनना भी बदल दे, उनका सुनना भी विश्वास से हो, उनके आँख को बदल, उनका देखना भी विश्वास से हो, उनका जबान से विश्वास के शब्द, उनके विचार भी विश्वास। थैंक यू